हो हो सारंग सर. बरं ठीक आहे, मी ठेवते. काय झालं? सारंग सरांचा फोन होता. आता 5 वाजताची वेळ टळली आहे ना, म्हणून ते दुसरा स्टुडिओ बुक करताय. सावली, विठ्ठलाकडे प्रार्थना कर की त्यांना स्टुडिओ नाही मिळाला पाहिजे असा. तारा, अगं, तुला सोहमने फोन करून बोलवलं खरं, पण आहे मुके. वाटलंच मला. तुझी मम्मा आहे मी, ओळखते तुला चांगलंच. पण गुड, चांगली वेळ मारून नेलीस. पण तिलोत्तमा मॅडम नाही ऐकणार. काही झालं तरी त्यांना आज गाणं रेकॉर्ड करायचंय. माहिती आहे मला. तारा, आज आपल्याला गाणं रेकॉर्ड करावंच लागणार आहे. हे बघ, मी शब्द दिलाय तसा तिलोत्तमाला. अगं मम्मा, तुला फोन करून इथे ह्यासाठी बोलवलंय की हे टळायला पाहिजे म्हणून. तू शब्द देऊन आलीस. तारा, मूर्ख आहेस का तू? आधीच तू जो घोळ घालून ठेवलायस ना, त्याच्यामुळे आधीच बाहेरच्या लोकांना शंका आली आहे. आणि आज जर आपण गाणं रेकॉर्ड केलं नाही तर घरातल्या लोकांनाही शंका येईल. तुला हवंय का तसं? हा, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. एक मिनिट. हॅलो सावंत, सावंत स्टुडिओचं काय झालं? हां, मिळतोय? लगेच बुकिंग करून टाका. हो, आम्ही वेळेवर पोचू, त्याची काळजी करू नका. हां, ठीक आहे. गुड न्यूज, आपल्याला स्टुडिओ मिळाला आहे. मी जगन्नाथजींना फोन करते. बोल सावली. जगन्नाथजी, स्टुडिओ मिळाला आपल्याला. अरे वा, बरं झालं. ठीक आहे. ठेवते. जगन्नाथजी मदत करायला तयार आहेत, पण ह्याच्या पुढे काय करायचंय आता? काय करायचंय म्हणजे? आजवर इतकी वर्ष जे करत आलोय तसंच करायचंय. माई, अहो रेकॉर्डिंगसाठी घरातले सगळे येणार आहेत. नाही 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 नाही, ते सगळे रेकॉर्डिंगला पोहोचणार नाहीत, असं काहीतरी करायला पाहिजे. सावली, सांग तुझ्या लाडक्या बापाला, कर म्हणा काहीतरी. आता मदत करायचं ठरवलंय ना त्यांनी, सांग त्याला. बोल. जगन्नाथजी, आणखी एक अडचण आहे. आता काय झालं? अगं येतोय ना मी आता स्टुडिओमध्ये. काही झालं तरी घरातले पोहोचणार नाहीत रेकॉर्डिंगला, असं काहीतरी करा. तर हे अवघड आहे ग. तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अवघड नाहीये, माहिती आहे मला. बरं, बघतो, करतो काहीतरी. पण एक लक्षात ठेवा, हे मी फक्त तुझ्यासाठी करतोय, त्या 2 टिटव्यांसाठी नाही. हो, थँक्यू. बॉस, आता एकदाच लग्न करून टाका की तुम्ही. क्यू रे? क्यूर म्हणजे? अहो बॉस, ही नाकाबंदी थांबेल ना आपली. आणि गप गुमान तुम्ही स्टेशनची ड्युटी घ्याल, वेळेवर घरी जाल, आम्हालाही घरी जाऊ द्याल. नाही म्हणजे वहिनीचं हातचं गरमागरम जेवण आपल्याला मिळेल. सावंत, या देवाने त्याच्या आयुष्यात आजपर्यंत स्वतः असं काही ठरवलंच नाही. जो कुछ डिसाइड किया ना, सब उसने डिसाइड किया है. अब देखते हैं, उसके मन में होगा तो होगा अपना शादी. टेंशन काय को लेने का? ए रुक. ए हीरो, हेल्मेट किधर आहे? तुम्हाला पण लग्नाची गडबड आहे वाटतं. कॉलेजला सोडायचं होतं, उशीर झाला सर. सॉरी सर. शायद इन लोगों को पता नहीं है देवा का इलाका है, और इधर कुछ भी करने से पहले 100 बार सोचने का, समझा? सॉरी सर. एक मिनिट. सावन, इनको खर्चा पानी दो जरा. साइड करो. हो साहेब. ए काय रे, कुठे जात होते मी? हेलो मान लेले फादर, बोलो कैसे याद किया आपने को? देवा, तुझी जरा गरज लागणार आहे. एक अडचण निर्माण झाली. अरे आप सिर्फ ऑर्डर छोड़ो, बंदा हाजिर होगा. काही कर, पण मेंदळे कुटुंबाचं कोणीही रेकॉर्डिंग पर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. ओके फादर, वो सब तो ठीक है, पण सगळे रेकॉर्डिंगला आले तर प्रॉब्लेम काय?
एवढंच लक्षात ठेव, ते जर इथे पोहोचले तर तुझ्या बहिणीवर मोठं संकट येऊ शकतं. आता काय करशील? आपल्या सिस्टरवर संकट? मग 1 करोडचा प्रश्न असेल तरी सही जवाब नकोय आपल्याला फादर. फिकर नॉट, व्हेन देवा इज हियर ही विल टेक केअर. आपका काम हुआ समजो. आपल्या बहिणीसाठी आपण काहीही करू शकतो. शब्बास. गुड बाय. कमॉन तारा, आता तुला बरं व्हावं लागेल. केडा. येस मम्मा, ही बघ झाले मी बरी. गुड. एक मिनिट, मी आता झाले बरी. ओके, उघडते मी दार. तर तू उठलीस म्हणजे बरं झालं ना, घरचं एक काळजी करत होते. आय एम फाईन मॉम. पण एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? स्टुडिओ बुक झालाय. सो मी, मम्मा आणि सावली आम्ही तिघी पुढे जातोय. तू आई बाबांना घेऊन नंतर ये. स्टुडिओ बुक झालंय, पण तुम्ही तिघीच का पुढे जाता? आपण सगळे एकत्र जाऊ ना. नाही 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 सोहम, आपण एकत्र जाऊ शकत नाही. आय मीन आपण जायला एकत्र जाऊ शकतो, पण तिथे ताराला रिहर्सल करावी लागेल आणि खूप टेक्निकल बाबी असतात ना. टेक्निकल रिहर्सल असते, म्युझिशियन सोबत सगळं सिंक्रो करायला लागतं, आणि त्यात एवढी सगळी माणसं आपण एकत्र जर तिथं असू तर ताराला फोकस करता येणार नाही गाण्यावर ना. मग रेकॉर्डिंग करून काय फायदा है ना. आणि भाऊजी तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तुम्ही ना अगदी गाण्याच्या वेळेत आलात तरी चालेल. पण सावली वहिनी, हे मी मॉमला कसं समजवू? सोहम, अरे मॉमला कसं कन्व्हिन्स करायचं ते तू बघ ना. हिस्ट्रीला सांभाळून. माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे? मी येतो. हं? काय ग? गुड न्यूज आहे, स्टुडिओ मिळालाय. चांगलीच गोष्ट आहे, पण ताराची तयारी आहे का गायची? मुळात तुझी तब्येत बरी आहे ना. आय एम ओके मॉम. चला तर मग वेळ घालवून नाही चालणार, आपण रेकॉर्डिंगला जाऊया. चल. मॉम, मला काय वाटतं, ह्या तिघी पुढे जाऊन जरा तयारी करतील, मग आपण जाऊ ना. नाही, ते शक्य नाही आहे, कारण मी रेकॉर्डिंग शूट करायला माणसं बोलवली आहेत. नाही, नको, मला वाटतं त्याची गरज नाही आहे. तिलोत्तमा, तू त्या लोकांना सांग शूटिंग वगैरे काही होणार नाही, त्यांना परत पाठव. ते शक्य नाही आहे. रेकॉर्डिंग शूट व्हायलाच पाहिजे, कारण हिच्या त्या व्हिडिओमुळे जे काही डॅमेज झालंय ना आपल्या कंपनीला, आपल्या नावाला, ते सगळं एक गाणं रेकॉर्ड केल्याने भरून निघणार नाही. तेव्हा आपल्याला अखंड सोशल मीडिया एक्सप्लोर करायलाच हवा. व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स जे लागेल ते करायलाच पाहिजे. चला.